स्वागत आहे तुमचं अनुराधा रेसिपी चॅनलवरती। चला तर आज आपण बनवूया पालकवडी। पौष्टिक अशी पालकवडी अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत। मुले ही आवडीने खातील। मुलं पालक खात नाही, ही वडी खूप आवडीने खातील। त्यासाठी मी इथे पालक एक जुडी घेतलेला आहे, तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तर तो आपण कट करून घेऊ। यामध्ये थोडीशी शेपूची भाजी पण आहे, तीही आपण यामध्ये कट करून घेणार आहोत। आपण पालक जास्त जाड ठेवायचा नाही आहे, बारीक असा पालक या ठिकाणी मी कट करून घेत आहे। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एकदम बारीक असा पालक आपण कट करून घ्यायचा आहे। छान पालक कट करून घेतला। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण पालकचे असे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत। जास्त जाडसर पालक ठेवायचा नाही आहे। या पद्धतीने उभा आणि नंतर आपण आडवाही पालक चिरून घेणार आहोत। बघू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पालकचे जास्त मोठे काप ठेवले तर आपली वडी बिघडते। या पद्धतीने आपण पालक चिरून घेतलेला आहे। सर्व पालक मी इथे स्वच्छ अगोदर धुवून घेतला आणि मग कट करायला घेतलेला आहे। तर बघू शकता तुम्ही आपला पालक सर्व बारीक चिरलेला आहे या पद्धतीने। तर मी इथे खलबत्त्यामध्ये एक छोटी वाटी धने, लसूण 6 ते 7 पाकळ्या लसूण, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 4-5 हिरवी मिरची आपण कुटून घेणार आहोत। तुम्ही पाहिजे तर मिक्सरलाही बारीक करून घेऊ शकता, पण मी इथे खलबत्त्यामध्ये कुटून घेत आहे। आपल्याला जास्त बारीक करायचं नाही आहे, थोडंसं अर्धवटच कुटून घ्यायचं आहे। थोडं कुटल्यानंतर आपण यामध्ये जिरे टाकून घेणार आहोत। हे सर्व साहित्य कुटून झाल्याच्या नंतर आपण 1 कप तांदळाचं पीठ, 1 कप बेसन पीठ आणि पाऊण कप बाजरीचं पीठ घेणार आहोत। हे तिन्ही पीठ आपण पालक भाजीमध्ये टाकून घेणार आहोत आणि आपण कुटून घेतलेलं मिश्रण यामध्ये टाकून घेणार आहोत आणि थोडासा हिंगही टाकलेला आहे। थोडंसं दही, मीठ आपण यामध्ये टाकून घेणार आहोत। तीळ टाकून घेणार आहोत। तीळ ऑप्शनल आहेत, पण टाकावा। इथे एक छोटी वाटी दही टाकलेला आहे। दही थोडं कमी होतं म्हणून मी थोडासा लिंबूचा रस यामध्ये टाकून घेत आहे, अर्धा लिंबूचा रस, आणि 1 चमचा तेल यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आणि आपण हे सर्व मिक्स करून घेऊ आणि पाहिजे तितकं पाणी टाकून आपण छान मळून घेणार आहोत हाताने। तर पाणी टाकायची जास्त घाई करायची नाही, आपल्याला लागलं तरच पाणी यामध्ये टाकायचं आहे, कारण पालकमध्येही अगोदर पाणी असतं। तर बघू शकता मी अगोदर मिक्स केलं आणि एकदम थोडंसं पाण्याचा हात यामध्ये घेतलेला आहे, नाही तर आपलं मिश्रण पातळ होऊ शकतं। या पद्धतीने आपण डो तयार करून घेऊ आणि मी एका ताटाला इथे तेल लावून घेतलेलं आहे। स्पॅच्युलाच्या साहाय्याने आपण हे मिश्रण ताटावर पसरून घेणार आहोत। आपण हाताने मिश्रण पसरू शकतो। आपल्या ताटावर मिश्रण पसरून झालेलं आहे। वरून थोडेसे तीळ टाकून घेणार आहे। अगदी पौष्टिक असा नाश्ता आपला तयार होणार आहे। बघू शकता तुम्ही, थोडेसे मी इथं तीळ आपले छान असे पसरून घेत आहे। उरलेले मिश्रण मी कुकरच्या डब्यामध्ये थापून घेणार आहे। या पद्धतीने आपण सर्व मिश्रण इथे डब्यात आणि ताटात थापून घेतलेलं आहे। दोन्ही आपण गॅसवर ठेवणार आहोत। तर इथे मी अगोदरच पाणी उकळायला ठेवलेलं आहे। पाणी आपलं छान उकळलं त्यावरती आपण हे दोन्ही या पद्धतीने ठेवून घेणार आहोत आणि झाकण लावून 10 ते 12 मिनटं आपण
हे छान वाफवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम थोडी अगोदर फुल असली तर नंतर आपण मीडियम फ्लेमवर सर्व वाफवून घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही इथं आपल्या छान शिजलंय, तर सुरीला चिटकत नाही आहे, तर आपलं तयार आहे. तर आपण थंड व्हायला ठेवू आणि थंड झाल्यानंतर लगेच काढून घेऊ. तर तुम्ही बघू शकता आपलं थोडंही वडी कुठं चिटकलेली नाही आहे, छान असा निघलेला आहे. लगेच आपण कट करून घेणार आहोत. सुरीच्या साहाय्याने आपण इथे हव्या त्या आकारात कट करून घेऊ शकतो. इथे मी चौकोनी वड्या पाडून घेतलेल्या आहेत. तुम्हाला हव्या त्या आकाराच्या तुम्ही पाडू शकता. बघू शकता तुम्ही आपलं परफेक्ट अशी वडी तयार झालेली आहे. चिटकतही नाही आणि जास्त कडकही नाही. आपली मऊ लुसलुशीत अशी वडी तयार झालेली आहे. इथे मी पॅनमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण लगेच मोहरी टाकून घेणार आहोत. मी इथे 1 चमचा मोहरी छान तडतडली की त्यामध्ये लगेच जिरे टाकून घेणार आहोत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे, आणि थोडीशी उडीद डाळ किंवा तीळ आपण यामध्ये टाकू शकतो, आणि 4 ते 5 कढीपत्त्याची पाने. पण सर्व मिक्स करून घेऊया. सर्व मिक्स झाल्याच्या नंतर आपण कट करून घेतलेल्या वड्या यावरती छान पसरून घ्यायच्या आहेत. हलकंसं सर्व साहित्य असं भाजलेलं आहे, तर त्यावरती आपण वडी या पद्धतीने पसरून घेणार आहोत. सर्व वड्या मी येथे टाकून घेतलेल्या आहे कट केलेल्या. उरलेल्या वड्याही मी यामध्ये टाकून घेणार आहे. सर्व वड्या आपण वेगवेगळ्या करून छान पसरवून घेणार आहोत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे, आणि आलटून पलटून आपल्याला या खमंग आणि कुरकुरीत अशा भाजून घ्यायच्या आहे. तर बघू शकता तुम्ही इथे आपल्या वड्या खमंग आणि कुरकुरीत भाजलेल्या आहेत. तर तयार आहे आपली खमंग अशी कुरकुरीत पालक वडी. तर बघू शकता तुम्ही इथे आपली वडी एकदम वरून क्रिस्पी आणि आतून मऊ अशी झालेली आहे. तर टोमॅटो सॉस बरोबर ही मुले खाऊ शकतात. खूप आवडीने खातील मुले. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एक